त्याबद्दल पिता मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, तू आम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने शिकवत आहे आणि खरोखर तुझ्या ज्ञानाने, शहाणपणाने आमचं जीवन बदललेलं आहे, म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद देतो अब्बा पिता. आणि ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर आपण बघूया पुढे. वाचा मार्क 11:22. मार्क 11:22. हा वाचा. येशूने त्यांना येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास का देवाचा विश्वास ठेवा? कोणता विश्वास ठेवा? तो बोलतो मनुष्याचा ठेवला तर ते कधीच नाही होणार. म्हणजे एका माणसाच्या जीवनात जर त्याला एक जीवन चमत्काराचं जगायचं आहे, चांगलं जीवन जगायचं आहे, तर त्याला कोणता विश्वास पाहिजे? देवाचा. बरोबर आहे का नाही? कारण लक्षात ठेवा, मनुष्याचा विश्वास हा नेहमी बोलतो की मला विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे. पण त्याचं जीवन कधीही परिस्थिती तो बदलू शकत, तो परिस्थिती कधी बदलू शकत. पण बायबलचा विश्वास कधी बोलत नाही विश्वास आहे, पण तो सरळ कामाला लागतो. बरोबर आहे का नाही? आणि बायबलचा विश्वास हा सर्वप्रथम तर तोंड वाट नाही बघत. आता तिने किती वेळ त्याला टॉलरेट केलं डोकेदुखीला? हा 2 तास. बरोबर. 9 तास का 2 तास? घरूनच होतं. बरोबर. म्हणजे तो प्रॉब्लेम आहे, मला माहित सुद्धा आहे की मला काय करायचं, पण तोंड उघडत आणि तोंड उघडत नाहीये. तेच मोठं कारण आहे का प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे. कारण आम्ही काय म्हणतो, तोंड का नाही उघडत? कारण लोक काय बोलतील, बाजूवाला काय बोलेल, तो काय बोलेल, हा काय बोलेल, मी लहानपणापासून कधी बोललेली नाही, मग कसं काय होईल का नाही होईल, हे सगळे विचार आहेत. पण प्रभू सांगतो, जो कोणी माझ्याकडे येतो त्यांनी कसं झालं पाहिजे? एकदम लहान मुलासारखं जेव्हा झालं, म्हणजे बोललं हे असं आहे, हा ते तसं आहे, तेव्हाच त्या माणसाचं जीवन काय होणार? बदलणार. नाही तर कधीच नाही बदलू शकत. आणि मी तर सांगतो, असं होऊच नाही शकत का तुम्ही ते जे शिकत आहात ते वापरता आणि ते काम करत नाही. ते काम तेव्हाच करत नाही कारण तुम्ही फक्त शिकले पण ते वापरलं नाहीये. हालेलुया. तर आपण पुढे बघूया. पहिला प्रभू सांगतो या असं जर आपल्याला करायचं आहे तर काय काय करावं लागेल? पहिलं काय ठेवावं लागेल तुमच्याकडे? देवाचा. आणि देवाचा विश्वास कुठून येतो? देवाच्या. मनुष्याचा विश्वास कुठून येतो? भावनेद्वारे. तो लहानपणापासून आता पण बोलू शकतो, मला भरपूर विश्वास आहे, भरपूर विश्वास आहे, भरपूर विश्वास आहे, मी ही प्रार्थना करतो, ती प्रार्थना करतो. मग का जीवन खराब आहे? कारण मनुष्याचा विश्वास आहे. आपल्याला पण बघा, आपण जर कोण आला, कोण भेटला तर त्याला लगेच बोलतो मला भरपूर देवावर. मग तू का, तुझी परिस्थिती अशी आहे? कारण तुला कदाचित देवावर विश्वास आहे ही तुझी भावना आहे, पण जो खरा विश्वास जो तुझ्या अंतकरणात पाहिजे देवाचा, तो कदाचित तुझ्याकडे जो कुठून येतो? फक्त आणि फक्त देवाच्या वचनामधून येतो. तर पहिलं तर म्हणतो देवावर विश्वास ठेवा. पुढे देवावर नाही, देवाचा विश्वास ठेवा. पुढे काय सांगतो? मी तुम्हाला खचित सांगतो की. कोण? मी कोण? प्रभू येशू कोणाला सांगतो? ब्रदरला. अरे ब्रदरला सांगतो, मग कोणाला सांगतो? तुम्हाला थोडी सांगतो. तुम्हाला सांगतो फक्त येऊन माझ्याकडे रडा, तेवढंच सांगतो का नाही? मग कोणाला सांगतो तो? मी तुम्हाला खचित सांगतो की. मी तुम्हाला
खचित सांगतो म्हणजे खरं 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 म्हणजे तो काय पहिलं बाकीचं सांगितलं ते खोटं होतं. मग मग इथे तो का वापरतो खचित सांगतो, मग बाकीचं सांगितलं त्याच्यात त्याच्यात ते ठाम नव्हतं. हा काय वाटते तो खचित शब्द का वापरतो? आणि तुम्ही बघितलं असेल बायबलमध्ये अनेक ठिकाणी तो बोलतो मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. तो का खचित हा शब्द वापरतो? काय कारण तो जिथे कुठे खचित वापरतो ना ती गोष्ट सिद्धांत आहे. काय आहे सिद्धांत? म्हणजे काय? नियम. तो नियम नाही आहे, हा नियम वेगळा आहे. जसं उदाहरण, आता समजा मी अमृताला या पत्र्यावर चढवलं आणि तिने खालती उडी मारली. कुठे येणार अमृता? वर जाणार का खालती येणार? हा अरे ती कम्प्युटरवर बसते रे बाबा, मग खालती कशी येईल? वर जाल ना. कुठे जाणार? आता समजा रिपसनाला बसवलं, कुठे जाईल? खाली. आता समजा आपल्या राजेश भाऊला, तो तर शर्ट इन करून बीट करून चढणार, पॅन्ट आणि शर्ट बीट इन करून मस्त टकाटक. आता हा कुठे जाणार? हा खाली का वर? का खाली जाणार? कोणता नियम आहे? हा अरे वरून वस्ती सोडली ती खालती जाते, हा नियम कोणचा आहे? न्यूटनचा. न्यूटन भाऊ तुमचा आहे? काय बोलते न्यूटनचा आहे? तो तर तिथे बसलाय, त्याचा कोणता नियम? न्यूटनचा. तो गुरुत्वाकर्षणचा बलाचा सिद्धांत आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट कोणीही घ्या आणि हा जो नियम आहे ना तो सर्वांसाठी समान काम करतो. मग मी पण असो, ते असो, रिन्सिया असो, रिप्सना असो, कोणी असो, तो सर्वांसाठी सेम आहे. तो काम करतो म्हणजे करतो, कारण तो नियम आहे. बरोबर आहे का नाही? मग तो सांगतो की मी जे आता तुम्हाला सांगणार आहे पुढे ते सर्वात पहिलं लक्षात ठेवा, तो नियम आहे. म्हणजे काय? सिद्धांत आहे. म्हणजे कोणीही असो, जो ह्याच्या प्रमाणे काम करणार ते होणार म्हणजे होणार. उदाहरण, गॅस चालू करा. गॅस आहे तुमच्याकडे घरी, गॅस चालू करा, तवा ठेवा. तवा माहिती आहे? तो तवा ठेवा, थोडा वेळ थांबा, 5-10 मिनिटं, आणि तुम्ही हात ठेवा तव्यावर. काय होईल? हा नाही नाही, फक्त ब्रदरचाच हात थंड राहील. काय होईल? राजेश भाऊनी ठेवला तर, रिन्सियानी ठेवला तर, कोणी पण ठेवला तरी का भाजेल? सिद्धांत आहे. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण, फॅन चालू आहे. कशाने चालू आहे? ती वायर आपण कापूया किंवा ही वायर कापूया. ही वायर कापूया आणि आपण रिन्सियाच्या तोंडात देऊया. काय होईल? काहीच नाही होणार. काय होणार का? काय होईल? आता तीच वायर प्रत्येकाला चेक करूया. काय होणार? ती वायर काय तुम्हाला बघणार, अरे ही गोरी आहे ना, मी आज करंट नाही देत. अरे ही थोडी जाडी आहे ना, मी करंट देत. ही थोडी पतली आहे ना म्हणून मी करंट देत. याची दाढी वाढली आहे ना म्हणून करंट देत. असं आहे का? सर्व ती बघत नाही काय आहे कोण आहे, सर्वांसाठी ती सेम काम करते. बरोबर आहे का नाही? तसंच जेव्हा प्रभू येशू खचित शब्द वापरतो तेव्हा आम्हाला समजायचंय की हा पण एक नियम आहे आणि तो बघत नाही की कोण मनुष्य आहे. जो त्या सिद्धांताप्रमाणे जात आहे त्याच्या जीवनात तर तो काम करणारच आहे.
बरोबर आहे का नाही? आता उदाहरण, रिन्सिया बोलते की माझी गबडी, काय गबडी का बगडी, मान 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 ठीक आहे, मान दुखत होती आणि मी बोलली आणि ते झालं, बरोबर. मग का तू लहानपणापासून प्रॉब्लेम नव्हते तुला? होते, मग का नाही बोलली? तिथे लिहिलंय का मोठी झाल्यावर काम करणार? इथे लिहिलंय का मोठा झाल्यावर काम करणार? लहान असताना नाही करत का? तुम्ही शिकलेले नाही म्हणून तो काम नाही करणार? जेव्हा शिकलेले नाही तेव्हा काम नाही करणार का? तो बघणार का, अरे तुझं वय 60च्या वर आहे, तुला सिनियर सिटीजन आहे म्हणून मी काम नाही करत, चल जाऊ दे? का सर्वांसाठी काम करणार? सर्वांसाठी. बघू आता आपण काय आहे ते, काय सांगतो प्रभू येशू. वाचा परत. मी तुम्हाला कोणाला? तुम्हाला म्हणजे कोणाला? तर बाजूवाल्याला काय करा माहितीये, थोडं जोरात हलवा. डाळ गेली आहे ना आतमध्ये, डाळ जोरात हलवा, ती डाळ थोडी हलू दे, कारण डाळ हलल्यावर माणूस पण हलेल, नाही तर तो डाळीसारखा हलवा आणि बोला. काय बोला? मी तुम्हाला खचित सांगतो की. ऐका ऐका, जोरात हलवा आणि बोला, प्रभू येशू तुला सांगत आहे. हलवा आणि बोला, प्रभू येशू तुला सांगत आहे. मग आता कोण पण बाजूला जर दिसला तुम्हाला करताना, त्याला लगेच हलवायचं आणि बोलायचं, ऐक प्रभू येशू तुला काहीतरी. जर असं ओ करताना दिसला ना, लगेच त्याला हलवा आणि बोला, डाळीवर लक्ष नको ठेवू, प्रभू येशू तुला काहीतरी सांगत आहे. बघू काय सांगत आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की. म्हणजे कन्फर्म, मी जे सांगत आहे, प्रभू येशू सांगतो, मी जे सांगत आहे ते भरपूर एकतर महत्वाचं आहे आणि तुमच्या जीवनात ते काम करणार म्हणजे करणारच आहे. कोणी असो, राजेश भाऊ असो, भाट्यावाला असो, इकडचा असो, भूत बंगल्यावाला असो, उत्तनवाला असो, तिकडे काय लिहिलेलं, कोणी असो, ते काम तर करणार. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी दिसायला गोरा आहे, दिसायला काळा आहे, हा जो कोणी कोण आहे? जो कोणी मध्ये कोण येतो? जो कोणी मध्ये सर्व येतच नाही. जो कोणी, या जो कोणी मध्ये कोण येतो माहितीये? ज्याच्याकडे तोंड आहे. कोण येतो जो कोणी मध्ये? नक्की नाही. जो कोणी मध्ये तोच येतो ज्याच्याकडे तोंड आहे पण जो तोंड उघडतो. जो कोणी मध्ये कोण येतो? ज्याच्याकडे तोंड आहे आणि जो तोंड बोलायसाठी तोंड. बाजूवाल्याला विचारा, तू जो कोणी मध्ये आहे का? दोन अटी आहेत जो कोणी मध्ये जायसाठी. कोण काय पाहिजे? तोंड पाहिजे आणि तोंड. नाही तर कधी कधी असं होते ना, काय होणार? काहीच नाही होणार. तिथे लिहिलंय, कुठे गेलं? बंद कशाला केलं? वाचा पुढे. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. असे काय करेल? मनातल्या मनात विचार करेल. मनातल्या मनात विचार करेल का नाही? मग काय करेल? असे
असे काय करेल? म्हणजे हे जो कोणी कोणासाठी आहे, जो म्हणू शकतो, हा जो कोणी कोण आहे, ज्याच्याकडे तोंड आहे आणि जो बोलायसाठी तयार आहे, त्याच्यासाठीच हा सिद्धांत काम करतो. म्हणजे जे वचन आहे, प्रभू सांगतो याच्यामध्ये तोच क्वालिफाईड आहे, ज्याच्याकडे तोंड आहे आणि जे बोलायला तयार आहे. आता रिन्सी आहे, घरून प्रॉब्लेम होता. मला सांगा, ही जो कोणीमध्ये होती का? जो कोणीमध्ये ही होती, पण तिला वाटत होतं मी त्याच्यात आहे. पण ऍक्च्युली ती खरोखर नव्हती. का नव्हती? तोंड तर होतं, पण अट काय आहे? तोंड पाहिजे, पण उघडलं पाहिजे बोलायला. पण तिने उघडलं होतं का? पण जेव्हा ती उघडली, तेव्हा ती कशात आली? जो कोणीमध्ये. पण उघडल्यानंतर ह्याच्यानुसार काम झालं का नाही झालं? झालं. मग जो कोणी कोण आहे हा? ज्याच्याकडे तोंड आहे, तोंड उघडून बोलतो. बरोबर आहे का नाही? जो कोणी या जो कोणी जो कोणी या डोंगराला डोंगराला का नवऱ्याला? अरे नवऱ्याला उठून समुद्रात टाकला, चल जाम त्रास झालाय रे तुझा बाबा. आता ती आजी बोलली ना, मी हाताला बोलीन समुद्रात टाकला जा. मग बिजा कोण कोण लावेल आणून तुला? परत बिजा नाना चोल समुद्रात न घेऊन. बरोबर आहे का नाही? मग जो कोणी या, मग डोंगर काय आहे? हा, समस्या, आजार, अजून कर्ज, अजून परिस्थिती, अजून चिंता, अजून अजून तेच डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय माहितीये? कोणती मोठी गोष्ट नाही, सिंपल आहे. एक माणूस जास्त स्वतःविषयी विचार करतो, त्याला बोलतात डिप्रेशन. बरोबर? म्हणजे त्याला तुम्ही सांगितलं तू गोरा दिसतो, तो शेवटपर्यंत तेच बोलतो, काळा आहे, काळा आहे, काळा आहे, काळा आहे. अरे बाबा गोरा आहे, अरे काळा आहे, काळा आहे, काळा आहे. त्याला बोलतात डिप्रेशन. बाकी काय नाही. बरोबर आहे का नाही? समजतं का नाही रिप्सनना डिप्रेशन काय? केवढी मोठी समस्या, डिप्रेशन बोलतात. पण प्रॉब्लेम काय आहे? डिप्रेशन म्हणजे सिंपल आहे, जो नेहमी स्वतःच्याच विषयी विचार करत आहे. माझं असं, माझं असं, माझं असं, माझं असं, तुम्हाला काय माहिती माझं असं, माझं असं, माझं असं. ऍक्च्युली तो माणूस काय आहे? डिप्रेशन मध्ये. पण डिप्रेशन मध्ये काय आहे? कारण एकच विचार घेऊन या मशीन मध्ये. आता तुम्ही विचार करा, एक ऊसाची मशीन आहे आणि एक ऊस त्याच्यात टाकला आणि तोच ऊस 1 महिना झाला गोल 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 फिरत आहे. काय होईल त्या ऊसाचं? काय होईल? चुरा चुरा होईल ना. मशीनची पण काय होईल? तेव्हाच त्यांच्या मशीनची डिप्रेशन होऊन काय होते? कारण एकच विचार, माझं असं, माझं असं, माझं असं, माझं असं. कोणाकोणाचे तर आटे ढिल्ले होऊन जातात मशीनचे, पण काय तो विचार सोडायला तयार नाही आहे. बरोबर का नाही आय? तुम्ही करता काय? विचार नाही ना? सोडून द्या. काय करून फायदा नाही होणार. काय होते फायदा करून? सोडून द्यायचं. जो करतो ना त्याला बोलायचं, तू अजून कर, पाहिजे तेवढे आणून देतो तुला. अजून डिप्रेशन मध्ये. एकच विचार सारखा सारखा, तेच 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 तेच. मग जो कोणी नवऱ्याला नवऱ्याला का डोंगराला? वादल्या भाऊची बायको नवऱ्याला का डोंगराला? नक्की ना? नाही तर तुमच्या आता बाजूलाच आहे समुद्र. जो कोणी ह्या, मग डोंगर काय? समस्या, आजार, अजून. पण मी तर सांगतो तो डोंगर आहेच नाही. तो डोंगर आहेच नाही. डोंगर डोंगर काय? तुम्हाला माहिती आहे डोंगर काय? खरा डोंगर तुमचा आजार डोंगर नाहीये. तुमच्यामध्ये जो चुकीचा विचार पकडलाय ना, तोच खरा डोंगर आहे.
कारण अनेक वेळा तुम्ही परिस्थितीला बोलता पण खरा विचाराला सोडायला तयार नसता. आणि डोंगर काय? तुमची परिस्थिती डोंगर नाही आहे. कारण परिस्थितीचं मूळ काय माहिती आहे? तुम्ही जो शब्द चुकीचा पकडून ठेवलाय आणि त्या परिस्थितीच्या विषयी जो विचार पकडून ठेवलाय तो खरा डोंगर आहे. कळालं का नाही? मग आम्ही कशाला बोलतो? कदाचित आम्ही बोलतो हे पाय दुखी येशूच्या नावाने मुळासकट उपट आणि समुद्रात जा. पण तरी पण डोक्यात विचार आहे पाय दुखते. खरोखर डोंगर सोडला का? डोंगर नाही सोडला, डोंगर तिथेच आहे. कारण तुम्ही कोणाला बोलले? पाय दुखीला. पण जो उखडायचा होता, ज्याला बोलायचं होतं, तो जर बोलला असता त्या क्षणाला तुम्ही विचार बोलला असता, मी नाही, मी ह्याला उकडून टाकला, हा आता माझा नाही. मी याला काय केलेलं आहे? उकडून टाकला, हा माझा नाही. अनेक वेळा माणूस बोलतो डोकेदुखी येशूच्या नावाने मुळासकट उपट समुद्रात जा. पण तरी पण तो विचार करतो डोकं दुखतंय. काय वाटते? डोंगर उकडला, तो तिथेच आहे म्हणून तो जातच नाही. समजते का नाही समजते? मग डोंगर काय? आपले जे चुकीचे विचार आहेत, कदाचित गरिबीचे विचार, आजाराचे विचार, जे जे विचार लिहा. डोंगर म्हणजे जे विचार प्रभूच्या वचनाविरुद्ध बोलतात, जे विचार प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध बोलतात व जे माझ्या जीवनात चुकीची परिस्थिती तयार करतात, ते शब्द आणि तोच विचार डोंगर आहे. ते शब्द आणि तोच विचार काय? आता उदाहरण, समजा एक माणूस आहे आणि त्याच्या घरामध्ये पैसे नाही, जेवण नाही, अन्न नाही, म्हणजे तिथे काय आहे? गरिबी आहे. आणि हा बोलतो येशूच्या नावाने गरिबीच्या डोंगर ह्या क्षणाला प्रभू येशूच्या नावात माझ्यामधून मुळासकट उपट आणि समुद्रात. आणि तरी पण तो नेहमी विचार करतो माझ्याकडे कमी आहे, काहीतरी गरीब आहे. कोणी आलं तर त्यांना सांगतो माझ्याकडे कमतरता आहे. मला सांगा, याने डोंगराला बोलला आहे? डोंगराला बोललाय का? जर बोललं असतं तर त्याच्याकडे तो विचार असता. कारण डोंगराला, उदाहरण, डोंगर कशापासून बनतो? उदाहरण इब्री लोकास 11:3 वाचा. वाचा. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. जे दिसते आपल्याला विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने
काय कशाची रचना झाली? विश्व म्हणजे काय? सर्व काही. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक गोष्ट जी तयार झालेली आहे त्याचं जे मेन पार्ट आहे तो आहे काय? शब्द. जे काही चांगलं आहे त्याच्यामध्ये पण शब्द आहे, जे काही वाईट आहे त्याच्यामध्ये पण इथे देवाचा पण शब्द आहे आणि अंधकार राज्याचा शब्द पण आहे. बरोबर आहे? आणि इथे लिहिलंय अशी झाली की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झालेलं जे दिसत आहे. उदाहरण, आता माझ्या हातात माईक आहे का नाही? माईक आहे. तुम्हाला काय वाटतं कशाने बनलाय? प्लॅस्टिक आहे, हे आहे, सेल आहे, सर्व आहे. पण हे तर मला वस्तू दिसतात ना. आणि वचन सांगते हे दृश्य वस्तूपासून बनलेलं नाहीये. म्हणजे मला दिसतं की माईक प्लॅस्टिक पासून बनलाय, पण प्रभू सांगतो याच्यापासून माईक बनलेला नाहीये. तर माईक कशापासून बनलाय? तो बोलतो शब्दाने बनलाय. मग डोंगर कशाने बनलाय? दगडाने, मातीने, झाडाने, फुलाने. बरोबर का नाही? डोंगर शब्दाने बनलाय. मग जे झाड होतं ते झाड पण कशाने बनलेलं होतं ज्याला येशूने श्राप दिला? शब्दाने. बरोबर आहे? मग जेव्हा मी डोंगराला बोलतो म्हणजे मी काय बोलतो माहितीये? त्या परिस्थितीला नाही बोलत. जे शब्द तुमच्या जीवनात ज्यांनी परिस्थिती निर्माण केलेली आहे, जे चुकीचे शब्द तुमच्या हृदयात आहेत त्या परिस्थितीला जुळून ते शब्द मी काय करतो? त्या शब्दांना बोलतो की मुळासकट उपट. आणि पण जेव्हा मी ते शब्दांना बोलतो पण ते शब्द अजून पण आहेत, तर काय वाटते तुम्हाला? कदाचित मी बोललोच नाही, नाहीतर कधी मी डोंगराला आटी मारून पण बसलेलो असू शकतो. नाही असू शकत? आता उदाहरण, डोंगर किती बाजूनी मातीला चिपकलेला असतो? फक्त एकच बाजूनी ना. कुठून? इथे लिहिलंय ना. परत ते काढ 11:23. 11:23, 11:22 पासून. हा, वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून या डोंगराला तू काय कर? उपटून. आता मला सांगा, डोंगर उपटण्यासाठी तुम्ही जर हा डोंगर आहे आणि ह्या सर्व बाजूनी जमिनीला चिपकलाय, मी कसं याला उपटू शकतो? इथे जर मी याला इकडनं काढलं तर हा निघेल का नाही लगेच? हा, नाही निघणार. मग काय करावं लागेल? काय करावं लागेल? म्हणजे जेव्हा तुम्ही बोलतात ना हे गरिबीच्या डोंगरा, त्यावेळेला जितके पण गरिबीचे विचार आहेत ना ते तुम्हाला सोडावे लागतील, तरच तो तुमच्या जीवनातनं काय होतो? कारण गरिबीच्या डोंगरा उखाड, तो पुढनं निघाला, मागणं विचार ठेवले ना. मग ते विचार त्या जमिनीला अजून पण काय पक्क करून ठेवतात आहे? परिस्थितीला. आणि तुम्ही बोलता निघ. पण जेव्हा मी तेच शब्द घेऊन बसली आहे, तोच विचार घेऊन बसली आहे, याचा अर्थ मी स्वतः माझ्या शब्दाने त्याला उखाडलं, पण परत काय करून ठेवलंय? धरून ठेवलंय की नाही हा माझाच आहे. ती बोलली ना गबडी माझी. आम्ही कुठे आमची बोललो? तुझी ना गबडी. बोलू नाही. तुझी नाही का तुझी आहे? असं. हा, मला वाटलं गबडी तुझी नाही ना. काय बोलायचं? हाताला काढून टाक.
मग डोंगर म्हणजे काय? प्रत्येक चुकीचा विचार जो तुम्ही पकडलाय आणि ती तुमची परिस्थिती निर्माण केली आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती तुमच्या जीवनात परिस्थिती म्हणून नाही आहे, कारण ती परिस्थिती प्रभू सांगतो त्या अदृश्य गोष्टींनी तयार झाली आणि ती अदृश्य गोष्ट म्हणजे आहे तुमच्या मध्ये असलेले शब्द. अदृश्य गोष्ट काय आहे? शब्द, ज्याने ती तयार झाली आहे. तर जोपर्यंत ते शब्द तिथे आहेत तोपर्यंत डोंगर कुठे आहे? तिथेच आहे. मग जेव्हा मी बोलतो मी उपटून टाकतो तेव्हा ते शब्द मला परत घ्यायचेच नाही आहेत, नाही तर परत त्या शब्दाद्वारे मी डोंगराला बोलतो इथेच परत बस. आणि असं किती वेळा होते? असं किती वेळा होते? होते कारण मी बोलला पण परत काय डोक्यात तेच चालू आहे, बोलणं पण काय चालू आहे? तेच चालू आहे. मग खरोखर मी तो डोंगर उखडला नाही, तो तिथेच आहे. मग इथे काय लिहिलं? जो कोणी या डोंगराला काय करेल? तू उपटून तू उपटून तू उपट आणि काय कर? पहिलं गोष्ट तर उपट, दुसरं म्हणजे कुठून निघायचं आणि कुठे जायचं. म्हणजे तू उपट आणि दुसरी गोष्ट. एक दिवस मला एका भावाने विचारलं, मी एका ठिकाणी प्रार्थनेला गेलेलो, तर तो मला बोलला आणि एक माणूस होता ज्याचा पाय दुखत होता. तर मी त्या माणसाच्या पायावर हात ठेवून प्रार्थना केली की हे पायाच्या दुखण्या येशूच्या नावाने उपट आणि समुद्रात टाकला जा. तर हा भाऊ मला खालती आल्यावर बोलतो, अरे बोलते ब्रदर, तुम्हाला काही समजते का नाही? आमचे सर्व कोळी लोक तिथे समुद्रात मासे मारायला जातात आणि तुम्ही सगळ्यांना तिथे टाकता, मग जाळ्यात घेऊन आले तर परत बोलते जाळ्यात परत घेऊन. मी बोललो अरे जाळ्यात परत घेऊन, बोलते आजपासून समुद्रात टाकला जा, बोलू नका. मी त्याला बोललो बघ, इथे कोणी सांगितलंय मला बोलायला? येशूनी. मग तुला काय त्रास आहे? तू नको जाऊ ना समुद्रात, तू कशाला घेऊन यायला जातो परत त्याला? तुम्हाला कधी प्रश्न नाही आला समुद्रात टाकायला सांगतो? तो काय सांगतो? डोंगराला, परिस्थितीला काय बोलावं लागेल? तू उपटून म्हणजे इकडनं उपट आणि कुठून उपट? अरे पण डोंगर कुठेतरी चिपकतो ना, मग कुठून उपट? डोंगर म्हणजे काय? विचार. आणि आम्ही सांगतो प्रभू येशूच्या नावाने सर्व विचार आमच्या हृदयात जे चिपकले आहेत ते मुळासकट निघून जाओ आणि कुठे जाओ? समुद्रात जाओ. कळते तुम्हाला? म्हणजे मुळासकट उपटून, मुळासकट उपटून म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक उपट, कुठे जा? काय? मुळासकट उपट, समुद्रात टाकला जा. मुळासकट उपट. समजतंय का नाही समजतंय? पण इथे लिहिलंय तू उपटून समुद्रात टाकला जा असे असे असे. मग हा कोण पाहिजे? ज्याच्याकडे तोंड आहे, आवाज आहे आणि जो बोलू शकतो. असे किती लोक आपल्याकडे आहेत? हात वर करा. बाकीच्यांचं काय झालं? अरे अशी किती लोक आहेत ज्यांच्याकडे तोंड आहे, आवाज आहे आणि बोलू शकतं? सर्व आहेत. म्हणजे हे वचन कोणाकोणासाठी आहे? आपल्या सर्वांसाठी. बरोबर का नाही? मग आता घरी गेल्यावर डोकेदुखी कोणाची दिसली तर मला फोन करणार. हा काय करणार? मग स्वतः तोंड आहे, कारण मला फोन केला मी पहिला विचारणार बाय तोंड कुठे आहे? आवाज आहे, तोंड आहे, मग बोल. आणि जर नाही जमत ना, मी येतो तुमच्या बरोबर, तुम्हाला शिकवतो. पण मी तुम्हाला शिकवणार, मी केलं तर तुम्ही शिकणार कसे?
बरोबर आहे का नाही? कारण 1 वाजता मी तुमच्या घरी नाही येऊ शकत, जेव्हा तुम्हाला तोंड उघडायला लागणार आहे. कधी पण लागू शकते ना तोंड उघडायला. मग मी येणं चांगलं आहे का तुम्ही तुमच्याकडे तोंड आहे ते खोलणं चांगलं आहे? बोलायचं आहे. आणि आजच आम्ही बघितलं, जो खरा विश्वासी आहे तो कधी पण गरम असतो आणि कधी पण तोंड उघडायला तयार आहे. तो बघत नाही वेळ, चंद्र आहे का सूर्य आहे. तो नाही बघत. तो बघत नाही की मी किती लोकांमध्ये आहे. डायरेक्ट बोलतो. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण देतो. एक दिवस असं झालं, की आमची भोतोडीला प्रार्थना चाललेली. आणि जेव्हा प्रार्थना चाललेली, तर मी प्रवचन करत होतो आणि प्रवचन करता करता अचानक काय माहिती पेटीस खाल्लेला आणि त्यामुळे दात जाम दुखू लागला. आणि इतका दुखू लागला, इतका दुखू लागला पूर्ण इथपर्यंत हे जात होतं. तर आता प्रवचनामध्ये मी काय करू शकतो? विषय पण वेगळा आहे. डोंगराला कुठे उपटू? बरोबर आहे. तर मी काय केलं, मी बोललो आपण 5 मिनिटासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊ. आणि सगळ्यांना काय केलं? उभं केलं. सगळे उभे झाले आणि बोललं चला आता स्तुती करा. सगळ्यांनी स्तुती करायला चालू केलं. एवढ्यांचा आवाज माझा कुठे आवाज येणार आहे? आणि सगळे जोर जोरात ओरडतात हालेलुया हालेलुया. मी बोललो येशूच्या नावाने माझ्या दाताच्या दुखण्या मुळासकट उपट समुद्रात टाकला जा. 2 मिनिटात दात दुखायचा. मी बोललो चला आता बसा. काय समजलं? नाही. काम पण झालं. पण बोललं ना, बोललं. का गप्प बसायचं? कारण मला बोलायचंय. आणि इथे जो सांगतो तो बोलतो की मला विश्वासाने मी म्हणतो. विश्वासाने मी म्हणतो तो गप्प बसत नाही. म्हणून आता तरी आम्हाला थोडं गरम व्हायला लागेल. नाहीतर दुसरा गरम तवा ठेवेल कोण. समजतं बाय? म्हणून लाजून काय नाही व्हायचं. बोलायचं होईल. आता बोलली तर फायदा आहे. नाहीतर तो दुसरा आहे ना, तो तुझ्याशी बोलेल. मग काय करायचं? तू उपटून असे म्हणेल. असे काय? आता म्हणायला काय बनायचंय त्याला? डोकेदुखी आहे तर मुळास इकडून उपट. नक्की नक्की ना. आणि परत रात्रभर विचार करायचं की काय चाललंय, काय नाही होत आहे, असं आहे तसं आहे. बरोबर आहे का नाही? आता एका बाईने एक दिवस तिचा नवरा दारू पियायचा आणि तिच्या नवऱ्यातील नशेच्या आत्म्याला बोललं की मुळासकट उपट आणि समुद्रात टाकला जा. पण ती बोलते ब्रदर झालं नाही. का नाही झालं? कारण इथे इथे एक फक्त बोलणं नाही आहे. इथे लिहिलंय आणि 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 काय लिहिलंय? बोला. फक्त बोलणं नाहीये. आणि आहे. आणि आहे. काय आहे? आणि आहे. का मी दोनदा आणि बोलतो माहितीये? आणि इथे दोनदा आहे. किती वेळा आहे? हा? दोनदा आहे का नाही? अरे एकदा नाही, याच्यानंतर अजून एक वेळा आणि आहे. याच्या पुढे गेलं की अजून एक आणि आहे. परत एक आणि आहे. 3 वेळा आहे. आणि. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एक ह्या झाल्या पाहिजे, तेव्हा हा सिद्धांत पूर्ण होतो. नाही तर होत नाही. कारण आम्ही बोलायला सोपं आहे का नाही? माझ्याकडनं कितीतरी लोक लिहून घेतात. ब्रदर कसं बोलायचं लिहून द्या ना, आम्ही बोलतो. अरे पण लिहिणं तुम्ही कराल, पुढचं काय? पुढचं पण महत्वाचं आहे ना. मग आतापासून डोकं दुखलं का काय बोलायचं? मुळासकट उपट टाकला जा. हात दुखू लागला काय बोलायचं? कोणाला बोलणार? हात दुखाच्या दुष्ट आत्म्याला, डोकेदुखीच्या दुष्ट आत्म्याला, गरिबीच्या दुष्ट आत्म्याला काय बोलणार? मुळासकट उपट समुद्रात टाकला जा. बरोबर आहे का नाही? जर मनीषांनी त्रास दिला तर काय बोलणार? नाहीतर मग तुम्हालाच जावं लागेल. नवऱ्याने त्रास दिला का काय बोलणार नवऱ्याला?
मुळासकट उपट असं बोलू नका, नाही तर आपल्याला उपटायचं बोल. बरोबर आहे का नाही? तू उपटून कुठे जा? मग बोलणार आता का नाही बोलणार? कारण जर बोललं नाही तर तुमच्याशी दुसरा कोणतरी बोलणार. आणि येतो ना बोलायला लाईट बिल, दुखणं, तर त्या वेळेला ना बघायचं नाही घरातले काय बोलतील, लगेच बंदूक काढायची, चालू, धाड धूड धाड धूड. घरी पण विचार केला पाहिजे, गेली तेव्हा बरी होती, आली तेव्हा हिला काय झालं? कारण आम्ही काही शिव्या देतोय का? पण असं वचन बोलत आहे की घरातल्यांचं पण दुखणं गेलं. बोलला आपल्यासाठी पण गेलं दुसऱ्याचं पण. कारण ती तलवार आहे, चालते तेव्हा दुसऱ्याला पण काय ना काय घाव तर होणारच आहे. मग पहिली गोष्ट काय? मुळासकट उपट आणि मुळासकट उपट, मुळासकट उपट. मग डोकेदुखी आली का काय बोलणार डोकेदुखीला? ए तुम्ही यांना बोलले का? मग ते जातो बोलतो मी. ते बोलते मी जातो. ताप आला का काय बोलणार? तापाच्या दुष्टात्म्या मुळासकट उपट. कमजोरी आली का? पण लक्षात ठेवा, हे तेव्हाच काम करतं जेव्हा पुढचं लागू होतं. ह्याच्या पुढे भरपूर आहे, बघू आपण. चला पुढे काय, कारण का आपला पण टाइम झालेला आहे. उद्या परत यायचं आहे ना? येणार ना? 11 दिवस आहे आपली रिट्रीट. किती चांगलं आहे. मागे 11 दिवस झाली, आता 11 दिवस. असं वाटते आम्ही आत्ता मस्त प्रभूच्या घरात आतापासूनच आनंद करत आहोत. आणि आपल्या अंतकरणात वाच 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 आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दांप्रमाणे. हा 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 काय धरील? कुठे? आपल्या अंतकरणात शंका नाही, पण अंतकरणातच. लक्षात ठेवा, हे जे लिहिलं आहे ते सर्व कोण तुमच्या मनाविषयी नाही आहे, तुमच्या अंतकरणाविषयी. म्हणजे अंतकरणात शंका नाही पाहिजे, पण अंतकरणात पूर्णच्या पूर्ण काय पाहिजे? एवढूस पण नाही पाहिजे, नाही तर काम नाही होणार. बरोबर आहे का नाही? हे झालं. पुढे बघू. हा, शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील. काय पाहिजे तुमच्याकडे अंतकरणात? कोणता विश्वास? हा, वाल्य भाऊ, कोणता विश्वास? कोण सांगेल कोणता विश्वास पाहिजे? देवाचा तर पाहिजे, पण कोणता तरी विश्वास पाहिजे अंतकरणाचा. अजून? अच्छा ठीक आहे, आपण पुढे जाऊ. असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे शब्दाप्रमाणे घडून येईल. घडून येईल. हे शिकू आपण उद्या. हा, आणि भरपूर भरपूर प्रभू आपल्याला चांगलं शिकवत आहे. याच्यात अजून भरपूर काही लपलेलं आहे. बरोबर आहे का नाही? घडून येईल. पुढे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. पुढे. आणखी हा, परत काय आला? मगाशी काय होता? आणि परत काय आला? म्हणजे अजून आणि हाय. म्हणजे येशूने जे पेत्राला 22 पासून शिकवायला घेतलं ते त्याने कुठपर्यंत आणलं माहिती आहे?
25 पर्यंत. म्हणजे हा सिद्धांत जो आहे तो फक्त बोलून काम नाही होणार. कारण काही लोक काय बोलतात, मला लिहून द्या मी बोलतो. आणि किती लोक तर बोलतात 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 का नाही बोलतात, पण तो काम नाही करत आहे. का नाही करत? कारण बाकीचं आणि आणि येते. 3 गोष्टी आहेत ना त्याच्यात. पहिलं लिहिलंय, नंतर परत लिहिलंय आणि परत लिहिलंय, परत लिहिलंय. इथे काय लिहिलंय? आणखी. म्हणजे आणखी म्हणजे हे वचन मागच्या वचनाला जॉईंट आहे का वेगळा आहे? जॉईंट आहे. आणखी. बरोबर आहे का नाही? तुम्ही जेव्हा जेव्हा आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा कधी 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 जेव्हा जेव्हा म्हणजे कधी? जेव्हा पण तुम्ही प्रार्थना करायला उभा राहणार, देवाबरोबर बोलण्यासाठी किंवा डोंगराला धमकावण्यासाठी, तो सांगतो की तेव्हा तेव्हा तुमच्या अंतःकरणात तुमच्या अंतःकरणात कोणाविरुद्ध कोणाविरुद्ध काही असेल काय काय? पहिली तर शंका नाही पाहिजे. पहिलं तर, दुसरी तर तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग, कोणाविरुद्ध राग, कोणाविरुद्ध कडवटपणा, कोणाविरुद्ध हेवा मत्सर, हे सर्व गोष्टी नाही पाहिजे. आणि असेल तर त्याची क्षमा करा. म्हणजे डोंगर उपटण्याच्या अगोदर पहिली तुमची स्वतःची मशीन तयार करा. नाहीतर उदाहरण, समजा एक डोंगर आहे आणि मी एकदम खटारा बुलडोजर त्याला उपटायला घेऊन जातो, काय होणार? बुलडोझरचं इंजिन जळेल, पण डोंगर काय उपटणार नाही. समजते का नाही? म्हणून प्रभू इथे सांगतो, पहिलं पहिलं तर जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा पहिलं काय करा? स्वतःचा बुलडोजर नवीन करा. नाहीतर तो तुमचा बुलडोजर डोंगर उपटू शकत नाही. बरोबर आहे का नाही? आणि अनेकदा तेच होते. आतमध्ये काय असते? बोल बोल, बरोबर बोलला. कडवटपण असते ना, कडवटपणा असते, राग असतो, स्वतःलाच क्षमा केलेली नसते, दुसऱ्याला क्षमा केलेली नसते, सगळ्यांचे विचार भरून ठेवतो. आणि त्यामुळे काम होणार आता. मग किती पण वेळा बोलला, बुलडोजरची शक्तीच संपली. इंजिन जुनं झालंय, सर्व आटे ढिल्ले झालेत. बरोबर आहे? म्हणून तो म्हणतो, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या हृदयात कोणाविरुद्ध काही, ऍक्च्युली तिथे मराठीत मनात आहे, पण खरं काय आहे ते? अंतःकरणात. बरोबर? अंतःकरणात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची त्याची क्षमा करा. अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. तर आता मला स्वर्गातील पित्याने क्षमा केली आहे का नाही केली आहे? केली आहे. पण जर मी अजून पण राग ठेवतो तर मी विश्वास ठेवतो का क्षमा केली? आणि जर मी विश्वास ठेवत नाही तर जी स्वर्गातील पित्याने क्षमा केली ती मी कधी अनुभवू शकतो का? तिथे म्हणून तसं लिहिलंय. हालेलुया. तर आता काय बोलायचं? मुळासकट उपट, मुळासकट उपट आणि टाकला जा. बरोबर आहे का नाही? चला सर्व आपण उभं राहू बोलायला. हातबीतला नाही बोलायचा, दुष्ट आत्म्याला नाही, तर हातला बोलाल, एक दिवस पायाला बोलाल, आणायचं कुठून बीज? बरोबर आहे का नाही? हाताबिताला बोलू नका कोणाच्या. हा हा, चालेल का? असे उभे राहा समोरासमोर. असं कसं बोलाय? असं एकमेकांचा हात पकडा, चोल ना.
साऊ जा रे, लाजतो काय, जा जा. हा, आता डोळे बंद करा. त्या आजीला तिथे वाजल्या भाऊ कोण तिथे नाही का? हा ते पकडत ना ते. नाही नाही तिकडे कोण नाही त्यांना. तिघी जणी पकडा मग. ते बीज कोण आहे बघा बाहेर. आता काय बोलायचंय? मुळासकट उपट आणि मुळासकट उपट. डोळे बंद करा. आणि माझ्या मागे बोला, हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू, मी सर्वांना क्षमा करतो, सर्वांकडून क्षमा मागतो आणि मी सर्वांवर प्रेम करतो आणि मी सर्वांचं चांगले इच्छितो. हे प्रभू येशू, आम्ही धन्यवाद देतो की तू गहन गहन रहस्य आम्हाला शिकवत आहे. प्रभू येशू, आज तू शिकवलेलं आहे की ज्याप्रमाणे तू अंजिराच्या झाडाला श्राप दिलास आणि ते मुळापासून वाळून गेले. प्रभू येशू, आज तू शिकवलं आहे की जो कोणी या डोंगराला इकडून उपटून समुद्रात टाकला जा असे म्हटल्यास तो सरकेल व तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू येशू, या वचनावर विश्वास ठेवून प्रभू येशूच्या नावाने या बहिणीमधील, या भावामधील सर्व अशक्तपणाच्या आत्म्यांनो, दुखनाईच्या आत्म्यांनो, सर्व दुखणं, मानेचं दुखणं, कमरेचं दुखणं, डोक्यातील दुखणं, घशातील दुखणं, पोटातील दुखणं, कमरेचं दुखणं, प्रभू येशूच्या नावात पायातील दुखणं, मी तुमच्यावर अधिकार घेतो आणि येशूच्या नावाने भित्रेपणाच्या आत्म्या, सर्व अशुद्ध आत्म्यानो, सर्व दुष्ट आत्म्यानो, मी तुम्हाला आज्ञा करतो, येशूच्या नावाने माझ्या शरीरातून, या बहिणीच्या शरीरातून, या भावाच्या शरीरातून मुळासकट उपटा, मुळासकट उपटा, मुळासकट उपटा आणि प्रभू येशूच्या नावात समुद्रात टाकले जा, समुद्रात टाकले जा, समुद्रात टाकले जा. प्रभू येशू, मी धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि विश्वास धरतो की मी जे काही बोललो आहे माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. हे पिता, मी धन्यवाद देतो आणि मी विश्वास करतो की ही बहीण पूर्णपणे बरी झाली आहे. हिचं सर्व अवयव, सर्व इंद्रिय, पचन इंद्रिय, सर्व काही नवीन झालेलं आहे, व्यवस्थित कार्य करत आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देतो. ही प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. सर्वांनी आता हात पकडा, डोळे बंदच ठेवा आणि थोडा वेळ अन्य भाषेत बोला. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 हो रा बाबा सका बरके बे 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 शिका बाबा बाला मराका ता का ता रा बे देखे ते रिका बाबा 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 बाला कर बे 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 शिबा बाबा बारा बरका ता कर के के रुआ बाबा 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 का बरका ता तो को ता करे के बे 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 शिबा बाबा बाबा ला बरा बे 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 शिबा रा बाबा रा को ता जगरे के बे 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 रुको बाबा 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 विश्वास ठेवा की तुम्ही जे बोलला आहे त्याप्रमाणे घडलंच आहे विश्वास ठेवा तुम्ही जे बोलला आहे त्याप्रमाणे घडलंच आहे हो रा बे 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 शिका बाबा 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 रा खाता खाता ता करा का का री बाबा 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 ला मरा बाबा मा सका तो करा का का के बे 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 शिका बाबा रुआ बाबा 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 सका करा का ता करा का का रिका बाबा बाबा रेखे बे शिका बरस्त ता के तर बे बे शिका बाबा रा का मरा का ता के सका करा का रू कमर रे शिका तो करा के बे शे रो मरा का रुआ मामा 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 रुआ बाबा 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 दिका बाबा 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 कमर के बे 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 शिका बाबा 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 रखा तो का कर के बे बे शिका निकाता ना सका ता करे के बे री बोर शिक रखा तो को सका ने के बे रुआ बाबा रो जो ने के बे शिका मर का बरे बे बे शिका बा रुका बाबा सर्वानी बोलत रहा होला बकरे पे शिबा बनो का रखा करे के री बकराव खाता ना सता देखे बे शिका बरा खाबा प्रभू येशूच्या नावात खोकल्याच्या आत्म्या अशक्तपणाच्या आत्म्या दुखणईताच्या आत्म्या प्रत्येक भित्रेपणाच्या आत्म्या मी तुमच्यावर अधिकार घेतो प्रत्येक दुखणं मी तुमच्यावर अधिकार घेतो येशूच्या नावात तुम्हाला आज्ञा करतो या क्षणाला या ठिकाणावर मुळासकट उठता या प्रत्येक व्यक्तीमधून मुळासकट उठता आणि प्रभू येशूच्या नावात समुद्रात टाकले जा हो रबा रेखे बे शिका मा रो का ता सकरा का बकरो को तारा के बे बे शिवा बाबा बाबा रे बे देखे ते रिका बाबा 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 भित्रेपणाच्या आत्म्या येशूच्या नावात मी तुझ्याशी बोलतो येशूच्या नावाने या बहिणीच्या शरीरातून मुळासकट बाहेर ये come out in Jesus name out प्रभू येशूच्या नावात सर्व अशुद्ध आत्मे बाहेर निघालेले आहे प्रत्येक बंधन तुटलेलं आहे प्रत्येक अडथळा नष्ट झालेला आहे प्रत्येक अंधाराची शक्ती नष्ट झालेली आहे रे बेशिका मरा खा करो खा ता कर रखे बेशिका मरा खा ता के रेखा को करला बकरा का सका री बाबा 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 रखे बे बेशिका बाबा 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 को तो के री बाबा 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 बे के के जाला ला बे बेची बरा बकरा का ता करा री बाबा 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 ला बे बेची बरा बाबा मरा का ता कर के बे बेशिका बाबा रुआ बाबा 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 रखे बे बेशी बाबा बाबा को बाबा बाबा के बे बे शिवा बाबा 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 को करे बे बे शिवा बाबा बाबा ला बरा मेरे के दे दिका बाबा 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 देखे बे शिवा बाबा बाबा भोला मामा ला खाता रे तो कर के बे शिवा बाबा बाबा ला बरा तो को रखे बे दिका बाबा बाबा ला बे शिवा बाबा बाबा रुको बाबा बाबा ला बरा तो कर के बे शिवा बाबा बाबा रुको बाबा बाबा सर्वांनी विश्वासाचा आत्मा कार्य करत आहे 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 कार्य करत आहे तुम्ही मुक्त झालेले आहात मुक्ती 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 स्वीकारा मुक्ती स्वीकारा मुक्ती स्वीकारा मुक्ती स्वीकारा मुक्ती स्वीकारा अभिषेक तुमच्यावर आहे अभिषेक तुमच्यावर आहे अभिषेक तुमच्यावर आहे अभिषेक तुमच्यावर आहे Vorre beccate rebe shema mara mara to करे के में के शिखा मरा का सिगो तो के बे रिबा मामा मामा का बल्ला का रोको का का ते रिका मामा माची मामा का मासे के बे प्रत्येक कडवटपण प्रत्येक धिक्कारलेलंपण प्रत्येक नाकारलेलंपण
प्रभू येशूच्या नावात या क्षणाला नष्ट झालेला आहे प्रत्येक नाकारलेला पण, धिक्कारलेला पण, अक्षमा अक्षमा प्रभू येशूच्या नावात या क्षणाला तुमच्यामधून मुळासकट उपटत आहे प्रभू येशूच्या नावाने अक्षमा प्रभू येशूच्या नावात सर्व अशुद्ध आत्म्यानु मी तुम्हाला बांधून टाकतो आणि या क्षणाला आज्ञा करतो येशूच्या नावात बाहेर या आउट आउट come out होने में शिखा रखा मकर रखा तो कहते के दे दिखा मस्सा का तो के पे शिखा मार रखा को तो कहते के पे शिखा से रखे में शिखा तो को ते के से का कर को ता का नाम कर सुकाता रुको मारा का मरे को बे शिवा मारो का ता का तो सजादा रुवा मशी को रो मिशी करा को तो कहते ना को तो कर को ता का में शे मामा रिबा मरो तो ते में शिखा ता कर को ता का नाम कर को ता का ते के से का करा बका रुवा मशी मोरो को खाने kai chika marakam to kome ke me chika marakam to tanga na makaro to tani ka taranga to kota kare ke me peche ka to kara makara ka to to makara ko ka kara makara to la mare me shima na baba na ka ta te te ke rika baba le me shima baba to makara ka to kota ke me peche ka maraka to kara ka makaro to te ke me shima na makaro ka na na mara ko to na mare ke na ka to kara ke me peche ka ma to baba na lo mana ke no ko ta na makaro lo mana ke to kara me ke ni ko baba na lo mara me peche na mama karo lo ka ta kara me ke to kara me peche na ka to ti na mana mana lo mana mana lo mana mana ka to na mana mana ka to na mana me ke ne me shika na ka ko baba na lo mana mana lo mana mana lo mana me lo mana me lo mana me shika na mana ka to na mana shika na na mana lo mana mana ka baba ko baba na lo mana mana lo mana me lo mana me lo mana me lo mana me lo mana shika na ka to na mana mana ka to na mana me ke ko baba na lo mana me shika na ko na mana me to na mana me shika na ko to na mana me shika na बदा सर्वजण प्रत्येक अशुद्धता येशूच्या नावात निघून गेलेली आहे प्रत्येक बंधन येशूच्या नावात तुटलेलं आहे प्रत्येक बंधन येशूच्या नावात तुटलेलं आहे प्रत्येक भीती नष्ट झालेली आहे नष्ट Correbe che terrebe be chica makara kakara makara ke bebe दुखो मामा 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 लाबरा बे शिका बाबा प्रभू येशूचं प्रेम वाहत आहे प्रभू येशूचं प्रेम वाहत आहे 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 दया दया होरा बाकरो हमारा का सपोरो कोको रेके बे शिका बाका रो बाबा मल्ला बरा बे बे ची बाबा मल्ला बरा बका तरो को रेके बे शिका बा शिका बाबा मल्ला बरे बे रुआ बाबा बाबा दया 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 परमेश्वराची दया आमच्यावर आहे प्रभूची दया आमच्यामध्ये वाहत आहे दया दया वाहत आहे होरा बाकरो हमारा खाता लका बे ची बाबा खबरा खाता रसा खाने के बे रुको मामा 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 रुको मामा 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 रखते ते ते के चिका चिका ता रुको मामा 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 बे शिमा मामा मामा रुको मामा मामा रखे बे शिमा मामा रखा तो को तका रखा रखे बे शिमा मामा 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 रखा रखे के बे पूरा बाबा 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 धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद देतो अप्पा बापा पिता मी विश्वास करतो की तुझ्या वचनानुसार या ठिकाणी घडलं आहे अनेक दुखणं निघून गेलेली आहेत तुझं आरोग्य आमच्यामध्ये वाहत आहे तुझी मुक्ती आमच्यात वाहत आहे प्रत्येक बंधन तुटलेलं आहे म्हणून तुला धन्यवाद देतो
धन्यवाद देतो पवित्र आत्मा, धन्यवाद प्रभू येशू. हे पिता, आम्ही धन्यवाद देतो तुला येशूच्या नावात. आमेन. थँक्यू जीसस. हालेलुया. आपण जोरदार प्रभूसाठी टाळ्या वाजूया. आता 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 ऐका, ज्याचं ज्याचं दुखणं होतं, काही असेल गाठ वगैरे, तर चेक करा. आता चेक करा, चेक करा. तुम्ही सगळं दुखणं वगैरे सर्व निघून गेलेलं आहे. चेक करा. काय झालं? अरे चेक करा. तुझी पण गबडी काय आते बरी झाली? अजून चेक करा. काय होतं दुखत? पाय दुखत होते, आता बघा. बसा. दुखतात? प्रेस गॉड. अजून पाय दुखत होते, आता बघा. बरे झाले. गबडी दुखत होती, आता बघा. दुखत होती, दुखत होती, आता काय झाली? बरी वाटते. अजून तुम्हाला काय सगळ्यांच्या गबडीला काय झालं? काय केलं? अजून चेक करा. बरा झाला. लक्षात ठेवा, हे वचन काम करते, पण तेव्हाच काम करते जेव्हा आम्ही त्यानुसार आहोत. कोणतंही वचन घ्या, ते तेव्हाच आमच्यासाठी काम करणार जेव्हा आम्ही त्यानुसार आहोत. वचन आमच्यासाठी बदलू शकत नाही, तर आम्हाला त्या वचनानुसार बदलावं लागेल. आणि जितकं मी मला रोज बदलतो, तितकंच माझं जीवन बदलते. हालेलुया. तर सगळ्या